आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 1. सेशन 1 वर या ठिकाणी आता या ठिकाणी काय करायचं बघा. सगळ्यात पहिले याच्यातनी कन्फ्युजन व्हायचं नाही आहे. आपलं जे इरा सेशन चालू आहे, पहिले इथं पाहून घ्या. सेशन 1 आहे. तर या सेशन 1च्या या ठिकाणी इथं ॲरो दिलेला आहे. राईट साईडला ॲरो दिलेला आहे. त्या ॲरोवर आपल्याला फक्त एक सिंगल क्लिक करायचं आहे. सिंगल क्लिक केल्यानंतर हा ॲरो आपल्याला डाऊन झालेला आहे. डाऊन झालं याचा अर्थ त्याच्यामध्ये जेवढे काही कंटेंट खाली दिलेले असेल ते सर्व आपल्याला शो होणार आहे. आता याच्यातलं आपल्याला काय काय सोडवायचं आहे, जे मॅन्डेटरी याच्यातनी दिलेलं आहे. तर जे मॅन्डेटरी दिलेलं आहे ते ऑरेंज कलरमध्ये दिलेले आहे. यामध्ये काही व्हिडिओज आहे आणि काही नॉलेज चेक दिलेले आहे. जे नॉलेज चेक आहे ते ब्लू कलरमध्ये दिलेले आहे आणि जे व्हिडिओज दिलेले आहे ते ऑरेंज कलरमध्ये दिलेले आहे. आता आपल्याला या दोघालाही जे ऑरेंज कलर आणि ब्लू कलरमध्ये जे दिलेले कंटेंट आहे ते आपल्याला काय करायचे आहे, ग्रीन करायचे आहे. म्हणजे ते आपल्याला सोडवायचे आहे. ते सोडवल्याशिवाय ते ग्रीन होणार नाही मित्रांनो. तर या ठिकाणी ते क्लिक केलं, हा ॲरो डाऊन केला. आता याच्या खाली काही कंटेंट शो होत नाही आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा, हे आपल्याला त्या ठिकाणी ऑरेंज शो होईल. म्हणजे ऑरेंज कलरमध्ये तिथं शो होणार आहे. तर या ॲरोवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर हा एक व्हिडिओ या ठिकाणी तर पूर्ण लागलेला आहे. तर हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहावं लागेल. किती मिनिटाचा आहे मित्रांनो? हा 4-5 मिनिटाचा व्हिडिओ आहे. पूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहावं लागेल. तेव्हाच MSID कोर्सचा परिचय हे जे नाव आहे ते ग्रीन होईल. ग्रीन झाल्याशिवाय आपण पुढं जाऊ शकत नाही. जेवढे ऑरेंज कलरमध्ये आहे ते पहिले ग्रीन करून घ्या आणि नंतरच आपण पुढं जाऊ शकतो. स्टेप बाय स्टेप करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर हे सुद्धा ऑरेंज कलरमध्ये असेल तर ग्रीन करून घ्या. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं, की जेवढे ऑरेंज कलरमध्ये व्हिडिओ आहे आणि जेवढे ब्लू कलरमध्ये आपल्याला नॉलेज चेक दिलेले आहे ते सर्व आपल्याला ग्रीन करायचे आहे सोडवून. ठीक आहे. हे आधीच मी केलेले आहे त्याच्यामुळं पुढे जाऊया आपण. त्यानंतर तुम्ही नवीन आहात, त्यानंतर तुम्हाला ही ॲरो डाऊन आहे. त्यानंतरची पुढचा ॲरो जो आहे ते सुद्धा आपल्याला डाऊन करायचा आहे. म्हणजे त्याच्या खाली आपल्याला अजून काही कंटेंट वगैरे आहे का हे आपल्याला चेक करायचं आहे. तर पाहू शकता या ठिकाणी. त्यानंतर याखाली कंटेंट नाही. त्यानंतर स्मार्टफोन आपले जीवन कसे बदलत आहे या ॲरोवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तर हे सुद्धा आपल्याला जेवढे ऑरेंज कलरमध्ये आहे ते आपल्याला ग्रीन करून घ्यायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी क्लिक करा. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर त्याच्या खालीच्या याच्यावर क्लिक करा. जे ऑरेंज कलरमध्ये शो होत असेल ते आपल्याला पूर्ण सोडवून घ्यायचे आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी क्लिक केल्यानंतर जे आपण शिकलो त्याच्यावर आता नॉलेज चेक सोडवूया या नावाच्या नंतर बघा, नॉलेज चेक कसे सोडवावे हे पूर्ण आपल्याला याच्यातनी व्हिडिओ दिलेला आहे. पूर्ण व्हिडिओ पहिले पाहून घ्या. कशाप्रकारे सोडवायचं आहे, काय दिलेलं आहे त्यामध्ये सर्व मराठी लँग्वेजमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर नॉलेज चेक सोडवणं कंपल्सरी आहे. नॉलेज चेक सोडवल्याशिवाय आपण पुढं जाऊ शकत नाही. आता मित्रांनो, नॉलेज चेक वगैरे सोडवताना जे पहिलं अटेम्प्ट असते त्याचेच मार्क त्यामध्ये आपल्याला ॲड होतात. तर पहिल्याच अटेम्प्टमध्ये ते सर्व प्रश्न बरोबर यायला पाहिजे. त्यामुळं तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहणं आवश्यक आहे. तर नॉलेज चेकवर क्लिक करा. आता पहिलं नॉलेज चेक आहे हे कशाप्रकारे सोडवायचं बघा. या ठिकाणी मी याच्या अगोदर सोडवलेलं आहे. तर आपल्याला पूर्णपैकी पूर्ण या ठिकाणी मार्क्स मिळालेले होते. आता कशाप्रकारे सोडवायचं बघा. पहिलं नॉलेज चेक. आता या नॉलेज चेकवर आपण क्लिक केलेलं आहे. त्यानंतर अशा प्रकारे इथं आलेलं आहे. तर आपण किती अटेम्प्ट इथं केलेला आहे ते आपल्याला शो होते. पहिला अटेम्प्ट मी केलेला आहे. त्यानंतर आता आपण याच्यातनी तुम्हाला दाखवण्यासाठी मी दुसरासुद्धा अटेम्प्ट तुम्हाला सोडवून दाखवणार आहे. सेमच क्वेश्चन्स दिलेले असतात पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये. तुम्ही 10 वेळेसही सोडवलं तरी तेच प्रश्न त्यामध्ये दिलेले असतात. तर इथून स्टार्ट करा. स्टार्ट केल्यानंतर पहिल्या नॉलेज चेकमध्ये आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहे. आता त्याच्यामधला पहिला प्रश्न काय म्हणत आहे बघा. कॉम्प्युटरचे जे भौतिक किंवा फिजिकल पार्ट तुम्हाला दिसू शकतात आणि ज्यांना तुम्ही हात लावू शकता त्यांना एकत्रितपणे डॅश डॅश असे म्हटले जातात म्हणत आहे. तर त्याला आपण काय म्हटलं जाते, तर त्याला मित्रांनो हार्डवेअर म्हटलं जाते. तर हार्डवेअरवर क्लिक करा. त्यानंतर इथे सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. हा झाला आपला पहिला प्रश्न. पहिला प्रश्न सोडवल्यानंतर तो प्रश्न झालेला आहे ग्रीन. ग्रीन झाला याचा अर्थ आपण तो व्यवस्थित सोडवलेला आहे. त्यानंतर चा प्रश्न बघा. डायडॅसचा उद्देश हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांचे कॉम्प्युटर स्मार्टफोनचा कार्यक्षम वापर होण्यासाठी आयोजन आणि नियंत्रण करणे हा असतो म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑपरेटिंग सिस्टीम्स असणार आहे मित्रांनो. तर ऑपरेटिंग सिस्टीमवर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे.
दोन्हीही सोडवणं झाल्यानंतर आपल्याला इथे एंड एक्झामचा एक पॉपअप मेसेज आलेला आहे. त्याला आपल्याला येस बटनावर क्लिक करायचं आहे. येस बटनावर क्लिक केलं त्यानंतर तुम्ही जे काय सोडवलं त्याचे इथे स्कोर्स शो होते. 100 पैकी 100 आपला स्कोर्स या ठिकाणी आपल्याला आलेला आहे. म्हणजे आपले पूर्ण प्रश्न बरोबर आपण सोडवलेले आहेत. हे नेहमी चेक करायचं आहे. इथं जर तुम्हाला 90-80 जर असेल तर पुन्हा तो सोडवायचा आहे मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर पहिलं नॉलेज चेक झालं. त्यानंतर आपल्याला दुसरं नॉलेज चेक सोडवायचं आहे. आता समजलंच असेल तुम्हाला याच्यामधलं काय-काय ग्रीन वगैरे करायचं आहे. जे ऑरेंज कलरमध्ये दिलेले असतील ते सर्व आपल्याला पहिले ग्रीन करून घ्यायचे आहे आणि जे ब्लू कलरमध्ये जे नॉलेज चेक दिलेलं आहे त्यालाच आपल्याला सोडवायचं आहे. त्यानंतरवर Google लेन्सच्या या एरोवर क्लिक केलं आपण. त्यानंतर दुसरं नॉलेज चेक आपल्याला या ठिकाणी इथं दिलेलं आहे. तर दुसऱ्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. बघा पहिला अटेम्प्ट मी केलेला आहे. त्यानंतर इथे यातनी स्टार्ट बटनावर क्लिक करायचं आहे. याच्यातनी बघा आता 2 प्रश्न दिलेले आहे. नॉलेज चेक नंबर 2 मध्ये 2 प्रश्न दिलेले आहेत. तर त्याच्यातला पहिला प्रश्न बघा. Google लेन्समधील इमेजेसमधून टेक्स्टचे भाषांतर करणारे फीचर कोणते ते ओळखा म्हणत आहे. तर कोणता आहे बघा, तर त्याला आपण ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन म्हटल्या जाते. तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. Google लेन्स डॅश डॅश वापरून गणिते सोडवण्यास मदत करते म्हणत आहे. तर Google लेन्स कशाचा वापर करून गणिते सोडवण्यास मदत करते बघा. तर AI पॉवर्ड इक्वेशन स्कॅनर हे त्याचं उत्तर असणार आहे मित्रांनो. त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. दोन्ही प्रश्न सोडवणं झालं. त्यानंतर एंड एक्झामचा इथे पॉपअप मेसेज आलेला आहे. त्याला येस बटनावर क्लिक करायचं आहे. पाहू शकता या ठिकाणी स्क्रोल डाऊन करून आपण या ठिकाणी स्कोर्स आपला पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे आणि त्यानंतर याच्यातनी डेटसुद्धा दाखवली जाते मित्रांनो, कोण्या दिवशी आपण ते सोडवलेलं आहे. बरोबर आहे पूर्ण. त्यानंतर आता इथे ChatGPTवर जा आणि याच्यातनीही आपल्याला एक नॉलेज चेक दिलेला आहे. तर हे आपलं तिसरं नॉलेज चेक असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी स्टार्ट बटनावर क्लिक करा. स्टार्ट बटनावर क्लिक केल्यानंतर बघा याच्यामध्ये सुद्धा 2 प्रश्न दिलेले आहे. कंटेंट जनरेशनसाठी ChatGPT कशाप्रकारे मदत करते म्हणत आहे. तर कशाची मदत कशा प्रकारे ती मदत करते बघा. तर ते अगदी माणसांनी लिहिल्यासारखे टेक्स्ट जनरेट करते. हे त्याचं उत्तर आहे मित्रांनो. तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. पहिले झालं. त्यानंतर दुसरा प्रश्न. प्रश्नांची उत्तरे तयार करण्यासाठी ChatGPTचा वापर मोठ्या प्रमाणात का केला जातो म्हणत आहे. तर का केला जातो? तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर एंड एक्झामचा पॉपअप आलेला आहे. तर या ठिकाणी येस बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं तिसरं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी क्लिक करा. जे ऑरेंज कलरमध्ये असेल ते आपल्याला पूर्ण ग्रीन करून घ्यायचं आहे. त्यानंतर स्मार्ट टायपिंग स्किलवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे कीबोर्डवर क्लिक करा आणि याच्यामध्ये जे काय प्रॅक्टिस वगैरे असेल ते आपल्याला सर्व टायपिंगच्या प्रॅक्टिस करून घ्यायच्या. आता टायपिंगच्या प्रॅक्टिस आपल्याला कशाप्रकारे करायच्या बघा. टायपिंग प्रॅक्टिसवर क्लिक करा. त्यानंतर याची अजून स्टार्ट बटनावर क्लिक करा आणि याच्यातनी आपल्याला काही टाईप केलं तर चालते. काही टेन्शन घेऊ नका. काही टाईप करा त्यामध्ये. सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करा. ओके करा. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता या ठिकाणी ते ग्रीन झालेलं आहे. ग्रीन झालेलं आहे टायपिंगचं. त्यानंतर MS ऑफिस स्किल्स विंडोजवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक करा. आता यामध्ये काय कंटेंट दिलेलं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. जे ऑरेंज कलरमध्ये आणि ब्लू कलरमध्ये असेल तेच आपल्याला सोडवायचं आहे. तर व्यवस्थित पाहून घ्या. बघा या ठिकाणी आपल्याला पुन्हा एक नॉलेज चेक आलेला आहे. नॉलेज चेक नंबर 4. 4 नंबरचं नॉलेज चेक दिलेलं आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट बटनावर क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता यामध्ये आपल्याला 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न बघा. ओपन असलेल्या टास्क विंडोजची तुम्हाला फेरमांडणी करायची असेल तर यापैकी कोणत्या पर्यायाचा वापर तुम्ही कराल म्हणत आहात. तर फेरमांडणी वगैरे करण्यासाठी बघा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी करू शकतो आपण. म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 असणार आहे. तुमच्या कॉम्प्युटरवरील ऑडिओ ऐकण्यासाठी तुम्ही हेडफोन कुठे प्लग इन कराल म्हणत आहे. तर ऑडिओ ऐकण्यासाठी आपण ऑप्शन नंबर 2 मध्ये प्लग इन करावं लागेल. तुमच्या कॉम्प्युटरवर आवाज आणि संगीत ऐकण्यासाठी यापैकी कोणत्या उपकरणाचा तुम्ही वापर कराल म्हणत आहे. तर त्यासाठी आपण हेडफोनचा वापर करतो. तर याचं उत्तर हेडफोन असणार आहे. ऑप्शन नंबर 1. हे डॅश डॅश हे ठरवते की कॉम्प्युटरचे कुठले रिसोर्सेस कुठल्या अडचणी सोडवण्यासाठी वापरले जातील आणि ते कुठल्या क्रमाने वापरले जातील. तर याचं उत्तर ऑपरेटिंग सिस्टीम्स आहे मित्रांनो.
डेस्कटॉपमध्ये खालील 3 पार्ट्स असतात म्हणत आहे. तर डेस्कटॉपमध्ये आपल्याला खालीलपैकी 3 पार्ट असतात म्हणत आहे. तर याचं उत्तर काय-काय असतात बघा? तर याचं उत्तर आयकॉन, वॉलपेपर आणि टास्कबार इथे दिलेलं आहे. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर संपूर्ण सोडवणं झालेलं आहे. पॉपअप आलेला एंड एक्झामचा, तर त्याला येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे ते सोडवायचं आहे आणि ते स्कोर्स नक्की चेक करायचा आहे. पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे किंवा नाही. व्यवस्थित आहे सर्व. त्यानंतर बघा पुढच्या ॲरोवर क्लिक करा. पाहू शकता मी सगळे ॲरो डाउन केलेले आहेत. तुम्ही कुठेही इथं वरती जरी पाहिलं ना, तर सर्व ॲरो आपले डाउन झालेले आहे, जे आपण सोडवत आहोत ते. त्यानंतर या ठिकाणी क्लिक करा आणि हा ॲरो आपल्याला डाउन करून घ्यायचा आहे. पुन्हा त्यानंतर आपल्याला शेवटचं सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे. त्याच्यावर क्लिक करा. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर हा व्हिडिओ पाहायचा असेल कंपल्सरी तर पूर्ण होऊ द्या आणि त्यानंतर सेशन कंप्लीशन टेस्टवर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. आता शेवटचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे. सेशन कंप्लीशन टेस्ट त्याला म्हटले जाते. त्यानंतर याच्यातून स्टार्ट बटनावर क्लिक करायचं आहे. तर यामध्ये 10 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, शिक्षक विद्यार्थ्यांचे गुण आणि उपस्थिती एकत्र ठेवू इच्छितात, यासाठी कोणती प्रणाली उपयुक्त ठरेल म्हणत आहे. तर कोणती प्रणाली उपयुक्त ठरणार आहे? तर माहिती प्रणाली जी डिजिटल रजिस्टरप्रमाणे काम करते. तर हे त्याचं उत्तर आहे. तुम्ही मोबाईलवर एक विज्ञान विषयक माहिती शोधली आणि ती व्हॉट्सअपद्वारे मित्राला पाठवली. हे कशामुळे शक्य झाले म्हणत आहे? तर कशामुळे हे शक्य झालेले आहे बघा? तर सॉफ्टवेअर, नेट आणि डिजिटल साधनांची एकत्रित मदत, त्यालाच आपण IT म्हटल्या जाते. तर हे त्याचं उत्तर आहे. माहिती तंत्रज्ञान आपल्या दैनंदिन जीवनात महत्त्वाचे का मानले जाते म्हणत आहे? तर का मानले जाते? याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे. कारण यांच्या सहाय्याने माहिती शिकणे, साठवणे आणि पाठवणे आणि शेअर करणे हे शक्य होते. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करा. त्यानंतर शालेय शिक्षणात IT चा वापर केला जातो. हे पुढील कोणत्या उदाहरणातून दिसून येते म्हणत आहे? तर कोणत्या उदाहरणातून दिसून येते बघा? तर शिक्षक Google मीटचा वापर करून ऑनलाईन वर्ग घेतात. हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. तुम्ही आणि तुमचा मित्र दोघेही आपापल्या घरून एकाच वेळी तुमच्या प्रोजेक्टमधील एकाच फाईलवर काम करत आहात. हे कसे शक्य आहे म्हणत आहे? तर हे कशामुळे शक्य आहे? क्लाउड कम्प्युटिंगमुळे ऑनलाईन फाईल शेअरिंग आणि एडिटिंग शक्य होते. तर हे त्याचं उत्तर आहे. तुमचा मित्र म्हणतो की कॉम्प्युटरवर सायन्स आणि IT एकसारखेच आहे. तर तुम्ही त्याला काय समजावाल म्हणत आहे? तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. कॉम्प्युटर सायन्स सॉफ्टवेअर बनवते आणि IT त्याचा उपयोग करते. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. शिक्षक पॉवरपॉईंटचा वापर शिकण्यासाठी करतात. हे कोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर आहे म्हणत आहे? तर हे स्लाइड्स सादर करणारे प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर्स आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. जेव्हा तुम्ही प्रिंट कमांड देता तेव्हा संगणक काय करतो म्हणत आहे? तर तेव्हा संगणक काय करतो बघा? तर फाईल प्रिंटरकडे पाठवतो. तर हे त्याचं उत्तर आहे. संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीमचे मुख्य कार्य काय असते म्हणत आहे? तर कोणते कार्य मुख्य असते बघा? तर त्याचं उत्तर ते हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांच्यात समन्वय साधते. हे त्याचं उत्तर असणार आहे. तुम्ही परीक्षा फॉर्ममध्ये तुमचे नाव टाइप करता, त्यासाठी कोणते डिव्हाइस वापरले जाते म्हणत आहे? तर कोणते डिव्हाइस वापरले जाते बघा त्यामध्ये? तर यामध्ये आपण इनपुट डिव्हाइस वापरले जाते माहिती वगैरे टाइप करण्यासाठी. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करा. त्यानंतर एक पॉपअप आलेला एंड एक्झामचा, तर त्याला येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपला कोर्स या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे मित्रांनो. तर अशाच प्रकारे आपल्याला इरा सेशन 1 कंप्लीट सोडवायचं आहे.